नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सध्या आधार कार्डवरील जन्मतारीख, नाव किंवा पत्ता यांसारख्या तपशिलांमधील बदलासाठी आधार सेवा केंद्राला भेट देणं, आवश्यक कागदपत्र सादर करणं हे अनिवार्य आहे। परंतु आता नवीन ई-आधार ॲप्लिकेशन सुरू झाल्यानंतर अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केली जाणार आहे। आधार कार्ड अपडेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र सरकारनं हे मोठं पाऊल उचललंय। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAIनं लवकरच ई-आधार नावाचे एक नवीन मोबाईल ॲप सुरू करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलंय। ऑल इन वन या ॲपचा उद्देश नागरिकांना त्यांची आधार माहिती सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने अपडेट करण्याची सुविधा प्रदान करणं हा आहे। हे ॲप नागरिकांना स्मार्टफोनवरनं वैयक्तिक तपशील अपडेट करण्यास मदत करेल। तसेच कोणत्याही किरकोळ बदलांसाठी नागरिकांना आधार केंद्रावरती जाण्याची गरज राहणार नाही। सध्या जन्मतारीख, नाव किंवा पत्ता यांसारख्या आधार तपशिलांमध्ये बदल करण्यासाठी आधार सेवा केंद्राला भेट देणं आणि आवश्यक कागदपत्र सादर करणं अनिवार्य आहे। आता या नवीन ई-आधार ॲप्लिकेशन सुरू झाल्यानंतर अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होईल आणि वापरकर्ते ॲपच्या माध्यमातून घर बसल्या जन्मतारीख, नाव, पत्ता आणि फोन नंबर यातील बदल करून घेऊ शकतील। तर आता सरकारच्या अधिकृत माहिती प्रणालीशी जोडले जाण्यासाठी ई-आधार ॲप फार महत्त्वाचं आहे। यामुळे पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि जन्म प्रमाणपत्र यांसारखी महत्त्वपूर्ण कागदपत्रांचं स्वयंचलित प्रमाणीकरण करणं म्हणजेच ऑटो अप्रूव्हल करणं शक्य होणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे आधार कार्ड अपडेट करणं जलद तर होईलच, परंतु डेटा त्रुटी आणि फसवणूक होण्याचीही शक्यता कमी राहील। सध्या लाखो भारतीयांचा आधार डेटा फसवणूक आणि घोटाळ्यांना बळी पडत असल्याची शक्यता आहे। आता UIDAI वापरकर्त्यांना सुरक्षिततेप्रमाणे प्रमाणीकरण म्हणजे ऑथेंटिकेशन करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चेहरा ओळख तंत्रज्ञान एकत्रित करण्याची योजना चालू आहे। केवळ वैध वापरकर्तेच त्यांच्या प्रोफाईलमध्ये बदल करू शकतील। तसेच ई-आधार ॲप्लिकेशनमुळे वेळेचीही बचत होईल आणि प्रत्यक्ष केंद्रापर्यंत जाण्याचा प्रवासाचा खर्च देखील तुमचा कमी होईल। रिपोर्टनुसार ई-आधार ॲप हे 2025च्या अखेरीस अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी सुरू होण्याची अपेक्षा आहे। हे ॲप लॉन्च झाल्यानंतर डिजिलॉकर आणि उमंग यांसारख्या प्लॅटफॉर्म्सला ते कनेक्ट करून त्यासाठी पूरक ठरणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता इथून पुढे लवकरच तुम्हाला जर तुमचा पत्ता, फोन नंबर, नाव अपडेट करायचं असेल तर तुम्हाला आधार केंद्राला भेट देण्याची आणि वाट पाहत बसण्याची गरज नाही। ते तुम्ही घर बसल्या देखील करू शकता। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।